लाडकी बहीण योजना आम्ही ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला आहे, परंतु आम्हाला अजून एकही रुपया आला नाही, असा बऱ्याच महिलांचे कमेंट्सच्या माध्यमातून प्रश्न आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे आम्ही फॉर्म भरला आहे, परंतु आम्ही ऑगस्टमध्ये जुलैमध्ये फॉर्म भरला आहे, परंतु आम्हाला अजूनही एकही रुपया आला नाही, असेही काही महिलांचे प्रश्न आहेत। आणि काही महिलांचे प्रश्न आहेत की आम्ही फॉर्म भरला आहे, परंतु आम्हाला स्टेटस चेक करता येत नाही, आम्हाला पैसेही आले नाही, तो स्टेटस कसा चेक करायचा, असेही काही महिलांचे प्रश्न आहेत। किंवा आता फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार, असेही काही महिलांचे प्रश्न आहेत। किंवा आम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा आम्ही लाभ घेत नसून सुद्धा आम्हाला पैसे येत नाहीत, किंवा त्याच्या पुढे आमचा स्टेटस हा यस दिसतो आहे, तर काय करायचे, असेही काही महिलांचे प्रश्न आहेत। तर अशा महिलांसाठी आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे। आजच्या व्हिडिओमधून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहोत, सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि अजूनही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। लाडकी बहीण योजना, सध्या लाडक्या बहीण योजनेबद्दल लाडक्या बहिणींचे बरेच प्रश्न हे उपस्थित होत आहेत। लाडक्या बहिणींनी जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये, पुढच्या महिन्यांमध्ये ऑक्टोबर असेल किंवा सप्टेंबर असेल, या महिन्यांमध्ये फॉर्म भरले आहेत, परंतु त्यांना अजून एकही रुपया आला नाही आणि असे महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत, असा महिलांच्या कमेंट्सच्या माध्यमातून प्रश्न सुद्धा आहे। परंतु तुम्ही हे पाहिलं आहे का की तुमचा फॉर्मचा स्टेटस काय आहे, तुम्ही तुमच्या फॉर्मचा स्टेटस जर अप्रूव्हल असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, कारण जर तुमच्या फॉर्मचा स्टेटस अप्रूव्हल नसेल तर तुम्हाला पैसे, तुम्ही कोणत्याही महिन्यात फॉर्म भरा, तुम्हाला पैसे हे येणार नाहीत। त्यासाठी लास्ट मंथ मध्ये शासनाने जी लाडकी बहीण योजनेची पोर्टल आहे, जी वेबसाईट आहे, ती ओपन केली होती आणि तेव्हा तुम्हाला, किंवा या लास्ट मंथ गेला त्याच्या मिडल जो वीक आहे, मिडल वीक मध्ये म्हणजे 20 ते 25 तारखेच्या आसपास शासनाने लाडकी बहीण योजनेचे पोर्टल हे ओपन केले होते, तेव्हा तुम्हाला तुमचा जो फॉर्म भरला आहे त्याचं स्टेटस हे चेक करायचं होतं। तुम्ही ते स्टेटस चेक केलं का? ते स्टेटस जर तुमचं अप्रूव्हल असं असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत। आता बऱ्याच महिला म्हणतील आम्ही आमचे स्टेटस चेक केलं, आमचा स्टेटस हे अप्रूव्हल आहे, तरीही आम्हाला पैसे आले नाही। त्यानंतरची पुढची स्टेप तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुम्ही तुमचा आधार सीडिंग म्हणजे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे चेक केलं का? जर तुमचा फॉर्म अप्रूव्हल असा स्टेटस असेल पण तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे कधीच पैसे येणार नाहीत, कारण लाडकी बहीण योजनेचे किंवा अदरच्या सर्व योजना आहेत त्या योजनेचे पैसे आपल्या डिजिटल इंडियानुसार आता डायरेक्ट डीबीटी मार्फत महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे। कारण तुम्ही पाहिलं मागे काही गुन्हेगारी वाढल्या, मधले पैसे खाणारे दलाल, एजंट म्हणतात ते भेटले, त्यामुळे बऱ्याच महिलांचे त्यात नुकसान होऊ लागले, त्यामुळे शासनाने डायरेक्ट डीबीटी मार्फत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे ठरवले आहे आणि आतापर्यंतचे सर्व जे 7 हप्ते आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फतच सरकारने जमा केलेले आहेत। त्यामुळे तुमचा फक्त फॉर्म अप्रूव्हल असणे गरजेचे नाही, तर तुमचा त्याचबरोबर डीबीटी ऍक्टिव्ह असणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन डीबीटी ऍक्टिव्ह आहे किंवा नाही, आणि जर आहे तर तो कोणत्या बँकेला आहे हे सुद्धा तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता। माझ्या चॅनलवर, आपल्या चॅनलवर असा एक व्हिडिओ सुद्धा मी पोस्ट केला आहे की तुम्ही ऑनलाईन डीबीटी ऍक्टिव्ह आहे किंवा नाही आणि तो आहे तर कोणत्या बँकेला आहे हे तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करू शकता। 2 मिनिटाची गोष्ट आहे। सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर अँड्रॉइड मोबाईल मध्ये तुम्ही 2 मिनिटात चेक करू शकता तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह आहे किंवा नाही, आणि आहे तर तो डीबीटी ऍक्टिव्ह कोणत्या बँकेला आहे हे तुम्ही
2 मिनिटात चेक करू शकता आणि ज्या बँकेला तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्याच बँकेला तुमचे पैसे येणार आहेत। कारण बऱ्याच महिलांनी जेव्हा फॉर्म भरला तेव्हा तुमचे अकाउंट एक दिले आहे, परंतु बऱ्याच महिलांचा असा प्रॉब्लेम आहे की त्या महिलांचे पैसे त्या अकाउंटवरती न येता दुसऱ्या अकाउंटवरती आलेले आहेत। म्हणजे बऱ्याच महिलांचे जुने खूप 3 ते 4 अकाउंट आहेत आणि जुन्या अकाउंटला त्यांचा डीबीटी ऍक्टिव्ह असल्यामुळे त्यांच्या त्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि बऱ्याच महिलांना त्याचा मेसेज आलेला नाही। त्यामुळे महिला या कन्फ्यूज आहेत की आपले पैसे आले किंवा नाहीत। त्यामुळे तुम्ही तुमचा पहिल्यांदा डीबीटी ऍक्टिव्ह कोणत्या बँकेला आहे तो चेक करा आणि त्या बँकेचा बँक बॅलन्स चेक करा, तर तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत किंवा नाहीत। कारण आता शासनाने खूप कडक पद्धतीने चेक करून अर्जाची छाननी करूनच हा गेलेला 7वा हप्ता पाठवलेला आहे। त्यामुळे बऱ्याच महिला त्यामधून वगळल्या गेलेल्या आहेत किंवा बऱ्याच महिला ऍड सुद्धा झालेल्या आहेत। कारण स्क्रुटिनीच्या माध्यमातून केल्यामुळे सरकारने स्क्रुटिनीच्या माध्यमातून केल्यामुळे बऱ्याच महिला त्यामध्ये ऍड सुद्धा झालेल्या आहेत। कारण बऱ्याच महिलां त्यामध्ये फॉर्म भरून सुद्धा वगळल्या जात होत्या आणि त्यामुळे सरकारने कसून चौकशी करून बऱ्याच महिलांना आतापासून मागच्या 7व्या हप्त्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। का झाली आहे तर त्या महिलांनी डीबीटी ऍक्टिव्ह आता करून घेतला आहे, त्यामुळे त्यांना 7वा हप्ता मिळाला। आता इथून पुढे त्यांना सर्व हप्तेही मिळत जाणार आहेत। तिसरा प्रश्न आहे महिलांचा की आम्ही ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला तर आमचे पैसे का आले नाहीत किंवा कधी येणार। तर बऱ्याच महिलांचा ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला आहे, त्यांची काही महिलांचा फॉर्म हा अप्रूव्हल झाला आहे, परंतु काही महिलांचा फॉर्म अजूनही अप्रूव्हल झालेला नाही किंवा त्यांचा पेंडिंग असा स्टेटस दाखवत आहे। आता स्टेटस तुम्ही चेक करू शकत नाही, कारण लास्ट मंथ मध्ये तुम्हाला 1 वीक सरकारने दिला होता, पोर्टल ओपन केलं होतं, त्यावेळी तुम्हाला तो लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्मचा स्टेटस आहे तो फॉर्मचा स्टेटस चेक करायला जो वेळ दिला होता त्यावेळी तुम्हाला चेक करायचा होता, परंतु तुम्ही त्यावेळी जर चेक केला नसेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे। आता तुम्हाला तुमच्या फॉर्मचा स्टेटस हा चेक करता येणार नाही। त्यामुळे ज्या ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले आहेत, ज्या लोकांनी ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये ज्या बहिणींनी फॉर्म भरले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी अजून सुद्धा चालू आहे। बऱ्याच महिलांच्या अर्जाची छाननी झाली आहे आणि त्यांचा जो फॉर्मचा स्टेटस आहे, जो अप्रूव्हल आहे ते अप्रूव्हल झालेले आहेत, डिसअप्रूव्हल आहेत ते डिसअप्रूव्हलच झालेले आहेत। कारण जे स्क्रुटिनीचे 5 नियम आहेत त्या 5 नियमांमध्ये त्या महिला बसल्या नसतील, सरकारने कसून चौकशी केली आहे, त्यामुळे त्या महिलांचे फॉर्म वगळलेच डिसअप्रूव्हल केलेले आहेत। परंतु ज्या महिलांच्या अप्रूव्हल झाले आहेत, बऱ्याच महिलांचे झालेले सुद्धा आहेत आणि बऱ्याच महिलांची अजून अर्जाची छाननी चालू आहे। ज्यांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले आहेत त्यांच्या अर्जाची छाननीही सुरू झाली आहे। त्यामुळे त्या महिलांना फिक्स हा फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। कारण फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यासाठी सरकारने ऑक्टोबर मध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांची आता अर्जाची छाननी चालू केली आहे आणि त्या महिलांची सर्व महिलांची अर्जाची छाननी झाल्यावरच सरकार हा 8वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे। आता ऑक्टोबर मध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत त्यांना ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे तुम्हाला सर्व हप्ते ऑक्टोबर पासूनचे पुढचे सर्व हप्तेही तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत सरकारकडून। सरकारने तसे सांगितले आहे स्पष्टपणे की ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले आहेत त्यांचे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी आणि आता येणारा फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा हा केला जाणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे। त्यामुळे तुम्ही प्लीज तुमचा डीबीटी ऑनलाइन चेक करा। तुमचं 2 मिनिटाची गोष्ट आहे, तुम्ही YouTube वरती टाका, सर्च करा की डीबीटी ऍक्टिव्ह ऑनलाइन कसा बघतात। आपल्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ एक पोस्ट केला आहे की डीबीटी ऍक्टिव्ह ऑनलाइन कसा बघायचा आणि कोणत्या बँकेत आहे। बऱ्याच महिलांना पैसे येऊन सुद्धा माहित नाही की आपले पैसे आलेले आहेत किंवा नाहीत, कारण बऱ्याच महिलांना त्याचा मेसेज येत नाही आणि त्यांचे अकाउंट पुराणे असते म्हणजे जुने असते, 3-4 अकाउंट असल्यामुळे जुने अकाउंट असते, त्याला त्यांचा डीबीटी ऍक्टिव्ह असतो, त्या बँकमध्ये त्यांचे पैसे गेलेले असतात, परंतु त्या महिलांना अजूनही माहिती नसतं की
आपल्या खात्यामध्ये पैसे आलेत किंवा नाहीत आणि मग त्या कमेंट्सच्या माध्यमातून विचारतात, बोलतात की आम्हाला सरकारने पैसे दिले नाहीत, आम्ही निकषात बसून सुद्धा आम्हाला दिले नाहीत असे म्हणतात। त्यामुळे तुम्ही एकदा ऑनलाईन चेक करा, 2 मिनिटाची गोष्ट आहे, ऑनलाईन चेक करा आणि त्या बँकेत जाऊन चौकशी करा तुमचा बँक बॅलन्स काय आहे। आणि त्यानंतर जर तुम्हाला अकाउंट, पुढचा एक ऑप्शन खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे की तुम्हाला अकाउंट जर ते ट्रान्सफर करायचं असेल, म्हणजे तुम्हाला त्या बँकमध्ये पैसे यायला नको आहेत, तर तुम्ही आतापर्यंत आलेले पैसे ते काढून घ्या त्या बँकमधून आणि काय करा, त्या बँकमधील तुमचं अकाउंट ट्रान्सफर करा। म्हणजे तुमचा तिकडचा डीबीटी, त्या बँकमधला डीबीटी इनॅक्टिव्ह करा आणि जेव्हा तो डीबीटी 2 ते 3 दिवसामध्ये इनॅक्टिव्ह होतो, जेव्हा तो डीबीटी इनॅक्टिव्ह होईल तेव्हा तुम्ही तो दुसऱ्या बँकमध्ये ऍक्टिव्ह करा। म्हणजे जर तुम्हाला जे आता तुमची रेग्युलर, तुम्हाला असं वाटतं की आम्हाला याच बँकमध्ये पैसे आले पाहिजेत, आमचं ही नवीन अकाउंट आहे, तर तुम्ही त्या बँकमध्ये मग तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या। परंतु त्यासाठी तुम्हाला जुन्या बँकमधला डीबीटी हा इनॅक्टिव्ह करणे हे गरजेचे आहे, तरच तुम्हाला नवीन बँकमध्ये डीबीटी ऍक्टिव्ह करता येईल। तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह केला की तुम्हाला 24 ते 48 तासामध्ये मेसेज येतो ऍक्टिव्ह झाला डीबीटी म्हणून त्या नवीन बँकेमध्ये आणि मग तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार। आता तुम्हाला जर फेब्रुवारीचा हप्ता त्या नवीन अकाउंटमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही आत्ताच तो डीबीटी ऍक्टिव्ह करणे महत्त्वाचे आहे। 3 ते 4 दिवस जातात त्या प्रोसेससाठी, त्यामुळे तुम्ही आत्ताच तो डीबीटी ऍक्टिव्ह जर केला तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता ते नवीन अकाउंटमध्ये येणार आहे। सो हे महिलांचे 4 प्रश्न महत्त्वाचे होते आणि शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार। तर फेब्रुवारीचा हप्ता असे सरकारने स्पष्टपणे काहीही सांगितलं नाही की कधी येणार वगैरे, काहीही सांगितलेलं नाही, परंतु हा फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असल्यामुळे तुम्हाला 15 तारखेच्या पुढे पैसे येण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे आतापर्यंतच्या जर विचार केला तर 15 तारखेच्या आतमध्ये सरकारने कधीही लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे पैसे सोडलेले नाही, त्यामुळे तुम्हाला 15 किंवा जास्तीत जास्त 20 तारखेच्या पुढे तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता येण्याची दाट शक्यता आहे। हा झाला 5वा प्रश्न। त्यानंतर तुमचा पुढचा आणि 6वा प्रश्न आहे तो म्हणजे की तुम्हाला जर फेब्रुवारीचा आता हप्ता येणार आहे, हा फेब्रुवारीचा हप्ता हा किती येणार, 2100 रुपये येणार की 1500 रुपये? कारण सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं आम्ही 2100 रुपयाचा हप्ता देऊ, परंतु निवडणुका झाल्यानंतर तो आजपर्यंत दिलेला नाही, परंतु सरकारने त्याचं उत्तरही तुम्हाला दिलेलं आहे, का दिलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला हा हप्ता किती येणार असे बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत। परंतु अजूनही आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय जे बजेट आहे त्या अर्थसंकल्पीय बजेट घोषित केलेलं नाही, त्यामुळे हा सुद्धा हप्ता तेवढाच येणार आहे जे मागचे जेवढे हप्ते मिळाले, म्हणजे तुम्हाला महिन्याला 1500 मिळाला होता, हा सुद्धा हप्ता तेवढाच येणार आहे। आता 1 एप्रिलला महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय बजेट हे जाहीर होणार आहे, त्यामुळे अजून फिक्स झालेलं नाही, 1 मार्चला पण होऊ शकते आणि 1 एप्रिलला पण होऊ शकते, त्यामुळे 1 मार्चला झालं तर तुम्हाला मार्च पासून 2100 रुपये मिळणार आहेत, 1 एप्रिलला झालं तर तुम्हाला 1 एप्रिलला 2100 रुपये मिळणार आहेत। आता ते 2100 रुपये मिळणार आहेत किंवा नाहीत ती बजेटमध्ये फिक्स करण्यात येणार आहे आणि मगच तुमचं पुढचं 2100 रुपये द्यायचे किंवा नाही हे ठरवण्यात येणार आहे, असे आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह सांगितले होते। त्यामुळे कुणीही आता कमेंटच्या माध्यमातून असं विचारू नका की किती रुपयाचा हप्ता येणार, कारण हप्ता हा 2100चा नाही तर 1500चाच हप्ता अर्थसंकल्पीय बजेट जोपर्यंत घोषित होत नाही तोपर्यंत 1500चाच हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सो मैत्रिणींनो, तुम्हाला या 6 प्रश्नांची उत्तरे समजली असतील। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि भेटूयात पुढच्या एका अशाच महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट सोबत। कारण तुम्हाला जर आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून या व्हिडिओच्या खाली विचारून ठेवा, पुढचा व्हिडिओ आपण त्यावर बनवू। तर भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।